नमस्कार सर्वांना, मी आहे अनमोल आणि वेलकम टू एबीटी अनमोल. तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत की आपण स्वतःवरती ऑब्झर्वेशन करायचं आहे. तर मोठा प्रश्न पडला असेल सर्वांना की ऑब्झर्वेशन करून करायचं तरी काय आहे नेमकं. तर ते मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हे ऑब्झर्वेशन केल्यानंतर तुम्ही एक स्टेप पुढे आलात. आता नेक्स्ट स्टेपकडे वळूयात की ऑब्झर्वेशनच्या इन्फॉर्मेशनसोबत आपण काय करायचं आहे. आपण पहिला व्हिडिओ केला होता की लॉज ऑफ मॅनिफेस्टेशन, त्या सिरीजमधला आता हा थर्ड व्हिडिओ आहे. तर चला सुरू करूया. पहिली गोष्ट आपण काल ऑब्झर्व केली आहे स्वतःबद्दल की आपण दिसतो कसं, आणि आपल्या दिसण्यामध्ये आपल्याला काही गोष्टी आवडतात आणि काही गोष्टी नाही आवडत आहेत. तर काय गोष्टी आवडतात त्या गोष्टींना ॲप्रिशिएट करणे आणि काय गोष्टी नाही आवडत आहेत त्याची नोंद घेणे. ती नोंद घेतल्यानंतर ती गोष्ट आपण बदलू शकतो का, त्याच्यावर आपण काम करू शकतो का, हे समजून घेऊन त्याच्यावरती काम करणे. आणि हे सगळं करत असताना आपल्यामध्ये भरपूर फ्लॉज आहेत हे समजून घेऊन स्वतःवरती प्रेम करणं आलं पाहिजे आपल्याला. तर पहिली स्टेप ह्यासाठी मी तुम्हाला सांगितलेली की विथ सगळ्या फ्लॉज तुम्हाला स्वतःवरती प्रेम करणं आलं पाहिजे. स्वतःवरती प्रेम करणं म्हणजे काय आहे, मला वेट इश्यू आहे, माझे केस छोटे आहेत, माझी स्किन चांगली नाही आहे, अनइवन स्किन टोन आहे, किंवा मला इतर काही त्रास आहेत, ह्या सगळ्या गोष्टींसोबत कसंही असू दे मी स्वतःवर प्रेम करते. ज्या वेळेला ही फिलिंग तुमच्यामध्ये येईल ती एकदमच नाही येणार आहे, ती हळूहळू येईल. ज्या वेळेला तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकाल ना त्यावेळेला तुम्ही चांगल्या गोष्टी खायला सुरुवात कराल, चांगल्या गोष्टी यूज करायला सुरुवात कराल, चांगले कपडे घालायला सुरुवात कराल, चांगलं फिलिंग करायला सुरुवात कराल. हे ना एकदम डॉमिनो इफेक्ट सारखं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींची फर्स्ट स्टेप आहे की आपण स्वतःला एक्सेप्ट करणे आणि स्वतःवरती प्रेम करणे. आता तुम्ही मला पाहत असाल तर माझे केस शॉर्ट आहेत आता, पण मुळात मला लांब केसांची आवड आहे. मग आता मला आवडत नाहीये का, तर हो, काही काळ असा गेला की मी आवडत नव्हते, मी स्वतःला आरशातही पाहत नव्हते की माझे केस शॉर्ट आहेत, मी छान नाही दिसत आहे असं मला वाटत होतं. पण आता मी शिकली आहे की इट्स ओके, हे केस कधी ना कधीतरी वाढणारच आहेत. त्याच्यामुळे मी स्वतःवरती प्रेम करणं कमी करणं ही गोष्ट चांगली नाही आहे. तर तसंच कोणती गोष्ट आपण बदलू शकतो, जसं वेट इश्यू आहे, तर वेट इश्यूवरती आपल्याला हार्मोनल इम्बॅलन्स आहे का, आपल्याला इतर कोणता आजार आहे का, किंवा आपल्यामध्ये फक्त काही विटॅमिन्स आणि मिनरल्सची डेफिशियन्सी आहे, हे आपल्याला आपले डॉक्टर्स सांगू शकतात. आणि त्याच्यावर आपण काम केलं तर आपोआपच आपले शरीर बरोबर होऊन जाईल. आपण एक्सरसाइज करतो का, आपण 10,000 स्टेप्स 20,000 स्टेप्स करतो का, आपण जिमला जातो का, किंवा घरात योगा करतो का. आपण ज्यावेळेला स्वतःवर प्रेम करायला शिकू ना तर ह्या गोष्टींसाठी पण आपण वेळ काढतो आणि आपण स्वतःची काळजी घेतो. आणि ज्यावेळेला आपण स्वतःची काळजी घेतो ना त्यावेळेला आपोआपच आपली स्किन छान होते, आपले केस छान होतात, आपली बॉडी छान होते, आपल्याला छान वाटायला सुरुवात होते. पण ह्या सगळ्यांची फर्स्ट स्टेप आहे स्वतःवर प्रेम करणं. तर आता आपण नेक्स्ट गोष्ट बघूया की आपण कोणत्या लँग्वेजमध्ये इतरांशी आणि स्वतःशी बोलतो. तर जसं आपण स्वतःशी प्रेम करायला शिकलो तर आपण स्वतःला काही वाईट बोलू का, नाही. जर आपलं चुकत असेल, आपण काही विसरत असू तर आपण त्याला एकदम सौम्य शब्दामध्ये पण एक्सप्रेस करू शकतो. इट्स ओके, असं होत राहतं, आता कदाचित स्ट्रेस जास्त आहे म्हणून मी विसरते, पण लेट्स वर्क ऑन इट. स्ट्रेस थोडा कमी करूया, स्ट्रेसवरती काम करूया, थोडं जर्नलिंग करूया आणि ते स्ट्रेस कमी झाल्यावर आपोआप विसरणंही कमी होऊन जाईल. तर हे जर ज्या वेळेला आपण स्वतःवरती प्रेम करतो तर आपण स्वतःसोबत नेहमी पॉझिटिव्हच बोलतो. आज विसरलं ना उद्या मी नाही विसरणार, नक्की मी नाही विसरणार. किंवा आज माझ्याकडून ही चूक झाली ना, इट्स ओके, होत असते, माणसाकडूनच चूक होते. आज चूक केली, मी ह्याला एक्सेप्ट केलं, ह्याच्यावरती काम केलं आणि मग उद्या ती चूक बरोबर नाही होणार, म्हणजे आपल्याकडून ती चूक नाही होणार आणि आपण ती चूक बरोबर करू. तसंच आपण इतरांशी काय बोलतो. ज्या वेळेला आपण इतरांबद्दल निगेटिव्ह गोष्टी बोलतो म्हणजेच काय होतं नक्की, तर आपण इतरांमध्ये अशा गोष्टी ऑब्झर्व करतो जे आपल्याला आवडत नाही.
त्यांच्याबद्दल आवडत नाही. पण जर मी तुम्हाला सांगितलं तर ॲक्च्युअलमध्ये जी गोष्ट तुम्ही दुसऱ्यांमध्ये ऑब्झर्व करताय ना, जी तुम्हाला नाही आवडत आहे, तीच गोष्ट ती तुमचा ट्रिगर आहे. म्हणजे तीच गोष्ट तुमच्यामध्ये आहे आणि तुम्ही ती स्वतःबद्दल बदलू शकत नाही आहेत, म्हणून तुम्हाला त्यांच्यामध्ये त्या गोष्टीचा राग येत असतो. विचार करा मी काय म्हणाले, परत रिवाइंड करून ऐका मी काय म्हणाले, ऑब्झर्व करा, मग तुम्हाला लक्षात येईल. पहिल्यांदा ज्यावेळेला मी ही थिअरी ऐकली होती ना, तर मला असं वाटत होतं असं काही नाही आहे, मी खूप छान आहे आणि मला असं काही नाही वाटत आहे. पण हळूहळू ज्यावेळेला मी रिअलाईज करायला लागले रादर, त्यावेळेला मला लक्षात आलं की ओके, तो समोरचा माणूस आत्ता इरिटेट होतोय ना, तो कशावरून इरिटेट होतोय? ओके, समोर कोणतरी काहीतरी करतंय म्हणून तो इरिटेट होतोय. म्हणजे काय, हीच गोष्ट माझ्यामध्ये आहे, मी सुद्धा अशीच इरिटेट होत असते. मग मी का इरिटेट होते? कारण मी माझी पावर दुसऱ्यांना देते आहे, म्हणून मी इरिटेट होते. मग मी त्याच्यावर काम केलं आणि मग आता मला इतरांमध्ये मी ती गोष्ट ऑब्झर्वच करत नाही आहे, कारण मला इतरांमध्ये जे काही आहे आणि जर मला काही ट्रिगर होत असेल तर मी ते ऑब्झर्व करते, माझ्यामध्ये ऑब्झर्व करते. का? ह्या डीप रूटेड थॉटपर्यंत पोचते, तिथून त्याच्यावरती काम करायला सुरुवात करते आणि ते इतकं फास्ट रिलीज होतं ना की तुम्हाला मी सांगूही शकत नाही. ते आपण शिकूयातच पुढच्या व्हिडिओजमध्ये. तसंच हे तर झालं गॉसिपबद्दल. आता कोणीतरी येऊन तुम्हाला काहीतरी सांगते, आता तुम्ही ऐकताय म्हणूनच ते तुम्हाला सांगतायत ना. विचार करा, तुम्ही जर ऐकलंच नाही तर, जर कोण तुम्हाला येऊन सांगायला लागलं की बघ ना तो असं करतो यार, मग तुम्ही ओके हां त्यांनी पण माझ्यासोबत असं केलं XYZ, मग हे वाढतच जातो. मग काय, त्या समोरच्या माणसाला कॉन्फिडन्स येतो, ओके आता मी कोणाबद्दलही बोललो ना तर ही बाई काही ऐकणारच आहे आणि ही पण मला आणखीन माहिती देणार आहे ह्या विषयावरती. पण जर तो माणूस आज आला आणि तुम्हाला म्हणाला की बघ ना तो असं करतोय, हां ठीक आहे असू दे, सगळीच अशी असतात असं म्हणून जर तुम्ही तिथून निघूनच गेला तर तो उद्या येईल का तुमच्याकडे? विचार करा याबद्दल. नेक्स्ट आपण गोष्ट बघितलेली आहे कंटेंटबद्दल. आता कंटेंटमध्ये काय होतं, पहिली तर गोष्ट रील्स आता म्हणजे 30 सेकंड्सपासून स्टार्ट झालेत आणि आता भरपूर लॉंग रील्स आलेले आहेत. तर आपण रील्स एकदा आपण इन्फॉर्मेशनची रील बघतो, मग त्याच्यानंतर आपण कुठल्या तरी देवाची रील बघतो, मग त्याच्यानंतर आपण कोणता तरी डान्स व्हिडिओ बघतो, मग त्यानंतर आपण परत कोणते तरी फनी व्हिडिओज बघतो. ह्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, की तुम्ही त्याच विचारात असता, कॉन्शियसली नाही अनकॉन्शियसली, कंटिन्युअसली तुम्ही त्याच विचारात असता आणि म्हणून तुम्ही इरिटेबल होत असता की काय आहे पटकन दे ना. आपल्याला पेशन्सच राहिली नाही आहे. का? कारण आपण सारखं हे नाही आवडलं ना नेक्स्ट, हे नाही आवडलं ना नेक्स्ट, हे नाही आवडलं ना नेक्स्ट. आपण एवढी इन्फॉर्मेशन कन्झ्युम करतोय, ही चांगली गोष्ट आहे, वेळाची गरजच आहे. पण आपण काय करू शकतो की डान्स व्हिडिओज कन्झ्युम करतोय ना, तर एका सलगच वेगवेगळ्या प्रकारचे डान्स व्हिडिओज कन्झ्युम करणे, किंवा फनी व्हिडिओज कन्झ्युम करतोय ना, तर एक सलगच सगळे फनी व्हिडिओज कन्झ्युम करणे. ह्याच्याने तुमच्या लाईफमध्ये नक्कीच चेंज येईल, हे तुम्ही ऑब्झर्व करा. तसंच आता तुम्ही कंटेंट काय ऑब्झर्व करताय, काय बघत आहात, ते पॉझिटिव्ह टाईपचं आहे की निगेटिव्ह टाईपचं आहे. का मी हे म्हणते, का ह्याच्यावर ऑब्झर्वेशन करायला पाहिजे? जर तुम्ही कुठली तरी सॅड न्यूज बघितली तर तुम्हाला सॅड नाही का वाटत बरं? आणि जर तुम्ही कोणती तरी पॉझिटिव्ह न्यूज बघितली तर तुम्हाला छान नाही का वाटत? आहे ना, असं होतं ना आपल्यासोबत, माझ्यासोबत तरी होत असतं. किंवा आपल्याला इतर लोकांबद्दल ज्यावेळेला आपण आपल्या फ्रेंड्सच्या रिलेटेड किंवा इतर लोकांशी रिलेटेड, अनोळखी रिलेटेड लोकांसोबतही आपण बघत असतो इंटरनेटवरती, तर त्या अनोळखी लोकांच्याही जीवनात ज्यावेळेला छान गोष्ट होते त्यावेळेला तुम्हाला छान वाटतं का? हे तुम्ही ऑब्झर्व केलं का? छान वाटत असेल ना तर नक्कीच तुम्ही ते ऑब्झर्व करा आणि ते बघत राहा व्हिडिओज. पण जर छान नाही वाटत आहे ना तर नक्कीच तुम्हाला तुमचं कंटेंट चेंज केलं पाहिजे. तर नेमकं कंटेंट पाहायचा तरी कोणता? का पूर्ण सोशल मीडिया बंदच करून टाकायचं असं नाही म्हणत आहे मी. बघा, सगळ्या गोष्टी बघा, पण ज्या वेळेला तुम्ही सकाळी काहीतरी बघत असाल ना, सकाळी उठल्या जर तुम्हाला सवय असेल की तुम्ही कंटेंट कन्झ्युम करत असाल,
तर तुम्ही ना पॉझिटिव्ह गोष्टी पॉझिटिव्ह कंटेंट कन्झ्युम करा. म्हणजेच काय आहे की तुम्हाला तुमच्या इष्टदेवतेबद्दल, तुम्ही कोणत्याही फेथचे असा, पण तुमच्या इष्टदेवतेबद्दल काहीतरी त्यांनी तुम्हाला मेसेज देत आहे, किंवा तुमचे गुरु तुम्हाला काहीतरी मेसेज देत आहे, किंवा तुम्ही काहीतरी छान शिकताय, ह्या अशा गोष्टी तुम्ही सकाळी उठल्याबरोबर आणि झोपायच्या आधी हे म्हणजे कन्झ्युम केलं पाहिजे. आणि मधला जो इतर काळ आहे त्याच्यामध्येही हळूहळू तुम्ही हे गोष्ट केली पाहिजे की दिवसातून तुम्ही टाईम लिमिट केला पाहिजे की तुम्ही दिवसभर जर न्यूज कन्झ्युम करत असाल, तर जर 6 तास न्यूज कन्झ्युम करत असाल तर त्याला हळूहळू 5, 4, 3, 2, 1 तासावर आणा आणि फक्त हेडलाईन्स वाचा, जेणेकरून तुम्हाला अपडेट माहीत असेल आणि तुम्ही त्याच्यावर काहीतरी गोष्ट बोलू शकाल जर तुम्ही कोणासोबत तरी ह्या विषयावरती कॉन्व्हर्सेशन करत असाल तर हे झालं आपलं कंटेंटबद्दल. आता लास्ट गोष्ट आपण काय ऑब्झर्व केली आहे की आपल्या आजूबाजूला कशी लोक आहेत. आता हे लोक कसे आहेत ह्याच्याने काय करणार आहोत आपण? लोकांना बदलायचं आहे का? नाही, लोकांना नाही बदलायचं आहे, आपल्यालाच बदलायचं आहे. आपण स्वतःच ज्या वेळेला बदल घडवतो ना, लोक आपोआप चेंज होऊन जातात. तर हे लोक ऑब्झर्व केल्यानंतर काय होतं की आपले सर्कल्स असतात. इनर सर्कलमध्ये ना शक्यतो 5 लोक असतात. त्यानंतर आउटर सर्कलमध्ये ना 10 ते 15 लोक असतात. आणि आउटर मोस्ट सर्कलमध्ये आहेत ना बाकीचे 50 लोक असतात बघा. तर 5 लोक कोण असतात? ती 5 लोक अशी लोक असतात ज्यांचं ओपिनियन तुम्हाला मॅटर करतं. जसं की माझ्या इनर सर्कलमध्ये माझे मम्मी डॅडी आहेत, माझा हजबंड आहे, माझे एक बेस्ट फ्रेंड्स आहेत, 1-2 बेस्ट फ्रेंड आहेत आणि माझे भाऊ बहिणी आहेत. हे इतकेच लोक आहेत माझ्या इनर सर्कलमध्ये की ज्यांचं ओपिनियन मला मॅटर करतं, ज्याला आपण इनर मोस्ट सर्कल म्हणतो. इनर मोस्ट सर्कलमधल्या लोकांचे ओपिनियन नेहमी चांगले असले पाहिजे तुमच्याबद्दल. ते कुणाला ठेवायचं आहे आणि कुणाला काढायचं आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे. जर समजा की तुमचे फ्रेंड्स तुम्हाला काही चांगलं बोलतच नाही आहेत, तुमच्या जीवनात काहीतरी चांगलं झालं तर ते त्याला ॲक्नॉलेजच करत नाही आहेत, त्याला सेलिब्रेटच करत नाही आहेत किंवा तुम्हाला मोटिवेटच करत नाही आहेत, मग ते कशाला आहेत तुमच्या इनर सर्कलमध्ये? किंवा त्यांचं ओपिनियन तुम्हाला कशाला त्याची फरक पडते की त्यांनी आज खराब बोललं तर तुम्ही मूड कशाला खराब करून बसताय? गरज आहे का त्याची? मला तरी नाही वाटत आहे. तर आजपासून तुम्ही तुमचा इनर सर्कल बिल्ड करायला स्टार्ट करा. ऑब्झर्व करा की कोण तुमच्याबरोबर छान गोष्ट बोलतंय. कोणी ओरडत जरी असेल, ओरडणं निगेटिव्ह नाही आहे, ओरडत जरी असेल तुम्हाला, पण त्यांचा मनातला भाव काय आहे? आई ओरडते त्यावेळेला काय तुमचं वाईट करायला ओरडते का? नाही, ती ओरडते कारण तुमच्यामध्ये ती पोटेन्शियल आहे, ते तिला दिसतंय. ती पोटेन्शियल तुम्ही युटिलाइज नाही करत आहे म्हणून तुम्हाला तुमची आई ओरडते. म्हणून ती पहिला म्हणजे आई वडील हे तुमच्या इनर सर्कलमध्ये असलेच पाहिजे. तुम्ही तुमच्या आईवडिलांसोबत खूप छान रिलेशनशिप बिल्ड केलंच पाहिजे. त्यांचं वय कोणतंही असू दे, तुम्हाला आज वाटत असेल की त्यांना तुम्ही समजत नाही आहे किंवा तुम्हाला ते कळत नाही आहे, असं हे आज वाटतंय, पण तुम्ही ह्या जर्नीमध्ये आहात ना माझ्यासोबत, तुम्हाला हळूहळू लक्षात येईल की कोण तुमची लोक आहेत. तर पहिल्यांदा आज तुम्ही स्टार्ट करायचं आहे की तुम्ही इनर सर्कल बिल्ड करायचं आहे की कोणती एक बेस्ट फ्रेंड आहे तुमची की ती नॉन निगोशिएबल आहे की काय पण झालं उद्या तुम्ही जग तुमच्या पाठीवर आहे, खूप दुःख आलेत, सगळं त्रास आहे, पण तुम्ही तिला फोन करून सांगू शकताय की बघ यार असं झालंय, मी काय करू यार. आणि ती तिच्याकडे ॲडवाईस जरी नसेल ना पण ती तुमचं ऐकून घेईल आणि ती कुठेही असेल तर ती तुमच्याकडे येईल. ही आहे तुमच्या इनर मोस्ट सर्कल मधल्या लोकांची ॲट्रिब्यूट्स की तुमचा नवरा किंवा तुमची बायको काहीही असू दे तुमच्याबरोबर प्रॉब्लेम, ते सगळं स्वतःचा त्रास सोडतील आणि पहिलं तुमच्या मागे येतील. तसेच तुमचे आई वडील आहेत आणि तशीच तुमची फ्रेंड्सची निवड असली पाहिजे की ते खूप चांगले असायला पाहिजेत मनाने. त्यांना तुमच्या खुशीने खुशी मिळली पाहिजे आणि तुमच्या दुःखात त्यांना दुःख झालं पाहिजे. अशीच लोक असली पाहिजेत तुमच्या इनर सर्कलमध्ये.
तर नेक्स्ट आहे आपला आउटर सर्कल. आउटर सर्कलमध्ये अशी लोक आहेत जे आपले एक्सटेंडेड फॅमिली मेंबर्स किंवा असे फ्रेंड्स जे चांगले आहेत, पण ते तुम्हाला इतके काही बेस्ट फ्रेंड्ससारखे वाटत नाही आहेत, पण तुम्हाला असं वाटतं की ते तुमच्या आजूबाजूला असावेत. अशी लोक असतात, ते आउटर सर्कलमध्ये असतात. ते आहेत ते 10-15 लोक ज्यांचं ओपिनियन तुम्हाला मॅटर तर करतंच, पण इतकं पण नाही की जर ते तुम्हाला आज जर म्हणजे मनात काहीतरी निगेटिव्ह भाव ठेवून तुम्हाला काहीतरी तुमचं नुकसानचं बोलत आहेत, तर तुम्हाला ते लगेच लक्षात आलं पाहिजे आणि तुम्ही त्याच्यावर काम केलं पाहिजे की तुम्हाला डिसाईड केलं पाहिजे की ह्या माणसाबरोबर मी कॉन्टॅक्ट ठेवणार आहे की नाही. आणि आउटर मोस्ट सर्कल, ज्याच्यामधले लोकांचे ओपिनियन्स जर आज चांगले असतील तुमच्याबद्दल, तर ते तुम्ही घ्याल आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःमध्ये काहीतरी चेंज घडवाल. आणि जर आज त्यांनी काहीतरी निगेटिव्ह इमोशन्स मनात ठेवून तुम्हाला काहीतरी बोलत असाल, तर त्याचा तुम्हाला काहीही काडी मात्र फरक पडला नाही पाहिजे. अशी लोक जी ती आउटर मोस्ट सर्कलमध्ये, ती 50-100 कितीही असू शकतात. आलं का लक्षात तुम्हाला? ह्या पूर्ण गोष्टीमध्ये तुम्हाला कुठेही डाऊट असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मी तुमचा डाऊट क्लिअर करेन. किंवा तुम्हाला ह्यातल्या गोष्टींवरती स्पेसिफिक व्हिडिओज हवे असतील तर मी स्पेसिफिक व्हिडिओजही करू शकते. मी थोडक्यात समजून सांगायचा प्रयत्न करते आहे, पण स्पेसिफिक व्हिडिओ हवा असेल तर तेही मी करायला तयार आहे तुमच्यासाठी. कारण मला हवं आहे की तुम्ही हे सगळ्या गोष्टी समजाव्यात. हे ज्यावेळेला समजणार ना तुम्ही, ज्यावेळेला स्वतःवरती प्रेम होईल ना, त्यावेळेलाच तुम्हाला लक्षात येणार आहे की माझ्या इनर सर्कलमध्ये कोण असलं पाहिजे. ज्यावेळेला तुमचं इनर सर्कल खूप छान असणार आहे ना, त्यावेळेला तुम्हाला आउटर सर्कलमधल्या लोकांच्याबद्दल माहिती कळणार आहे की मी कुणाला ठेवलं पाहिजे, कुणाचे ओपिनियनशी मी इन्फ्लुएन्स झाली पाहिजे. आणि त्यानंतरच तुम्हाला कळणार आहे की माझा आउटर मोस्ट सर्कल कसा असला पाहिजे. त्यानंतरच तुम्हाला लक्षात येणार आहे की मी कंटेंट कोणतं कन्झ्युम केलं पाहिजे, मी कोणतं जेवण जेवलं पाहिजे, त्यानंतर मी काय केलं पाहिजे, माझी कोणत्या इच्छाने माझं चांगलं होणार आहे. आज मी ही इच्छा व्यक्त करते आहे की युनिवर्स माझ्यासाठी हे होऊ दे, पण हे मला अनकम्फर्टेबल करते, पण ते अनकम्फर्टेबल होणं माझ्यासाठी चांगलं आहे का? आणि जर ते माझ्यासाठी चांगलं आहे तर मी ते परसिव्ह केलं पाहिजे. आलं का लक्षात? तर हे सगळ्या गोष्टी समजण्यासाठी हे सेकंड स्टेप तुम्ही घेतलं पाहिजे. आणि जर तुम्ही डायरेक्टली आज हा व्हिडिओ बघितला असेल आणि इथंपर्यंत आला असाल आणि तुम्हाला आवडलं असेल माझं कॉन्टेंट, तर प्लीज तुम्ही मागचे दोन्ही व्हिडिओज पहा. खूप सोपे आहेत, खूप इझी आहेत स्वतःमध्ये चेंजेस घडवणे. आणि प्लीज 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 मी आग्रह करते की प्लीज तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत माझे व्हिडिओ शेअर करा. मीही ग्रो करते आहे, मला हवं आहे की तुम्ही पण ग्रो करा आणि सोबत तुमची फॅमिलीही ग्रो होऊ दे. जर काही प्रॉब्लेम असेल, काही डाऊट असेल तर नक्कीच मला इंस्टाग्रामवरती DM जरी केलं तुम्ही तरी मी त्याचा रिप्लाय देईन तुम्हाला. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. धन्यवाद आणि नमस्कार सर्वांना. बाय.